लेकराची अशी अवस्था झाली आणि मी येणार नाही. आधी माय, अगं किती काळजी करतेस. खूप मोठा काळ तुला असाच काढायचा. काय करशील? भानूकडे राहील, तीच काळजी घेईल माझी. हे तेवढं सोपं नाही, हे तुलाही ठाऊक आहे. कधी काही हवं असेल तर मला हाक मार. कुणालाही काही न सांगता सगळं सहन करायचं हा स्वभाव आहे तुझा. सांगेन सांगेन माय. हा म्हणता ही 12 वर्षाशी निघून जातील बघ. भानूने माझ्यासाठी फार कष्ट घेतले, तेव्हा तिच्या कष्टापुढे माझे कष्ट काही नाही. आधी माय, माणसाची काळजी वाटते. जमलं तर पहा तिच्याकडे. अतिशय रागवली होती माझ्यावर. तू नाही ना रागवलास तिच्यावर? नाही, माझं माणसावर किती प्रेम आहे हे माहित आहे तुला. बरं, आता उभं राहा आणि चालत राहा. थांबू नकोस. आदिमाय, तू आलीस, भेटलीस, खूप बरं वाटलं बघ. येते मी, काळजी घे. बानू, तू म्हणली होतीस का देव पूत आंब्या पतूर आलो आहेत, मग आता पतूर यायला पाहिजे होतं देव. वय ग, मी अभि त्याचाच विचार करते. का आलं नसतील देव? मी हात डोळं लावून बसले. असं वाटतं आता येतील, मग येतील. काय झालं आहे कुणास ठाव. बघ, म्हणून तुला म्हणलं होतं की आजाला सांगू नकस. आजाला सांगितलं असतं ना तर आत्ता पतूर देव का नाही आलं, का नाही आलं असं सारखा विचारत बसला असता त्यो. पर म्हणजे अगं अचानक देव असं पुढे येऊन उभं राहिलं आणि बानं मला विचारलं तर नाही, त्याला नाही आवडायचं लपिवलेलं म्या. अगं पर देव अजून आलं नाही. ते होतं येणार, तुला लगीन करून घेऊन जाणार, हे समजा खरं आहे. पर अजून कुठं आलं आहे देव? ते येत्यात, काही झालं तरी ते मला भेटणार. किती बी संकट आली ना म्हणजे तरी बी देव त्यांचं वचन नाही मोडणार बघतो. म्हणजे तू समजा सांगणार आहेस आजाला? वय, मी बाला सांगणार आहे का देव हात येणार आहे. बघ बर का बानू, पुण्यांदा विचार कर. म्हणजे मला कळतंय तू काय म्हणतेस ते. पर देव हात येणार, माया संगट लगीन करणार आणि हे समजा बाला सांगाय ग बाय. काय चाललंय तुमचं? हा, अरे कवापासून चुलीपाशी बसतायसा? काय बोलताय एवढं? हा? अरे बा, ते गावदेवीच्या उत्सवाचं बोलत होत. ए बानू, हातावर काय आहे तुझ्या?